Today's video is very important because in everybody's life there are people who make your life very easy. They make sure they contribute to your well-being. And today I have one such important person in our life, and let me introduce her to her. It's all about pain workshop. This video is all about pain and how you can actually understand pain, understand the problem and solve it from the root of it. So today I'm going to talk to Vaishali, okay? Vaishali, who makes sure that we have delicious food on a daily basis. Vaishali, thank you so much. पहिलं तर I'm going to speak in Marathi for reasons. Anybody having any language thing, you can always contact us directly. Vaishali, first of all, thank you so much. तू इतकं सुंदर जेवणाचं काळजी घेतेस आमची, आमच्या घराची, चतुरची. थँक्यू सो मच. सो वैशाली, तुझं पूर्ण नाव आणि तुझं व्यवसाय काय आहे? नमस्कार, माझं नाव वैशाली दीपक सारंग आहे. मी सरांच्याकडे काम करायला लागून आता 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून मी ह्यांच्याकडे स्वयंपाकाचं काम करते. अमेझिंग. आणि किती वर्ष आता हे स्वयंपाकाचं तू करतेस सगळीकडे सगळ्यांच्या घरी, किंवा असं काय काय किती वर्ष झाली ह्या व्यवसायामध्ये? मी ह्या व्यवसायामध्ये उतरून आता जवळजवळ 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाले मी ह्या व्यवसायामध्ये आहे. माझं काम कंटिन्युअसली थांबून उभं राहून असतं आहे, कारण का सगळ्यांच्या घरी आजकाल उभं राहूनच स्वयंपाकाचं वगैरे असतं आहे. त्यामुळं मी ह्या व्यवसायात 15 वर्ष झाले करते. मी सरांच्याकडं स्टार्टिंगला कामाला लागलेले तेव्हा मला हाताचं पेन होतं, उजव्या हाताचं. अमेझिंग. बरोबर आहे, उजव्या हाताचं पेन होतं. आता 15 वर्ष ती काम करते आणि फॉर समवन हुज इन टू कुकिंग you would resonate ki it is most of standing job, 15 years of standing, and she has got amazing skill of having delicious home cooked food. So this is what it's all about. So let's come to the problem. वैशाली, काय प्रॉब्लेम? तू म्हटलीस तसं हाताचं दुखत होतं, आणि त्याच्या व्यतिरिक्त ऑफ लेट काय झालं तुला? ऑफ लेट मला आता 1.5 महिन्याच्या पाठीमग अचानक पाठीच्या कण्यामध्ये अचानक सळक भरल्यासारखं झालं. सळक भरल्यामुळं मला एवढं प्रॉब्लेम व्हायला लागलं की मला म्हणजे उभं राहिलं की बसायला येत नव्हतं, बसलं की उभं राहायला येत नव्हतं. आणि माझा व्यवसायच, माझं पोटच ह्याच्यावरती चालतं आहे. त्यामुळं मला काम कसं करायचं हा प्रश्न पडला, कारण का एकच घरचं काम नाही, मी 3 घरचं काम करते. आणि माझं स्वतःचं घर, टोटली 4 घरची मी स्वयंपाक करते आणि सगळीकडे उभं राहूनच काम करते. खरं मध्ये मला बॅक पेन म्हणजे एवढं होत होतं की भयानक, म्हणजे कल्पना पण मी सांगू पण शकत नाही, एवढं कल्पनेच्या बाहेर दुखत होतं मला. आय एम शुअर. आणि पाठीचं हे एकदा आलं की तू म्हणतेस तसं 4 घरं, 4 घरी, आणि 2 व्हीलरवरती तू फिरतीस स्वतः, आणि त्याच्यामुळे खूपसं दुखण्यामुळे मोबिलिटी, आपण म्हणतो फिरणं, चालणंच, उठणं बसणंच प्रॉब्लेम झाला. तर वैशाली, आम्ही ज्या तुला म्हणजे जे काही सांगितलं त्याच्यामधून तुला काय फरक पडला आणि काय सांगितलं गेलं होतं? हे एक तर म्हणजे जे काही सांगितलं गेलं ते सोपं होतं काय कठीण होतं? DFHमधून म्हणजे सरांच्याकडं तर मी एक फॅमिली मेंबरच सारखीच आहे. म्हणजे त्यांनी मला एक घरच्यांसारखाच सल्ला दिला. म्हणजे विचारले, आधी वहिनीनी विचारले की काय प्रॉब्लेम आहे, अशी का करतेस? मग मी सांगितले की असं असं मला बॅक पेनमध्ये त्रास होतो आहे. मग वहिनीनी दादांना सांगितले. मग दादांनी मला थोडं वर्कआउट सांगितले बॅक पेनचं, आणि थोडं म्हणजे घराच्या घरी मी जे उपाय करू शकते असे सांगितले. त्याच्यामुळे मला बरंच रिलीफ मिळालं. अमेझिंग, अमेझिंग. थँक्यू वैशाली. आणि वैशाली, जे काही गोष्टी सांगितलेले होते आधी, तुला काय असं वाटलं या साध्या गोष्टी आहेत त्याच्याने काय होईल की नाही होईल, अशी शंका किंवा काय आली डोक्यामध्ये? हो, नक्कीच. मला म्हणजे दादानी म्हणजे मला कच्चं अंडं खायला सांगितलं. ॲक्च्युली मला अंड्याची ॲलर्जी आहे म्हणून मी दादांना सांगितले. मग दादानी त्याच्यावरती पण मला उपाय म्हणून कच्चं विड्याचं पान सकाळी उकळून पाण्यात उकळून 1 ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास करून प्यायचं म्हणून सांगितले. ते मी केल्यामुळं मला खरंच भरपूर इफेक्ट झाला. भरपूर म्हणजे भरपूर. ह्यांच्या सल्ल्यामुळे माझं म्हणजे दुखणं भरपूर कमी झालं. अमेझिंग वैशाली. आणि नुसतं पेन नव्हतं, कारण काय पेन जेव्हा आपल्याला येतं आहे त्याच्याने आपल्या प्रकृतीवरती तरी फरक पडतोच, पण आपला कॉन्फिडन्स लेवल, आणि शिवाय तू म्हणतेस तसं तुझं ह्याच्यावरतीच म्हणजे कसं आहे, आपलं संसार चालतो आणि त्याच्यावरती म्हणजे ते इट ॲड्स अप टू ह्याच्यावरती. तर आज तुला हे छोट्या गोष्टी करून कॉन्फिडन्स कसा आहे तुझा आज? म्हणजे कॉन्फिडन्स वाढला आहे, हाऊ युअर फीलिंग? आणि हे तू आयुष्यभर आम्ही जे काय सांगितलं, आता विड्याचं पान एक गोष्ट होती, त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशे असे स्टेप वाईज तुला सांगितलं होतं. तू ह्या सिम्पल दिसणाऱ्या गोष्टी कायम फॉलो करू शकशील की नाही शकशील?
येस ऑफकोर्सली मी सगळं फॉलो करू शकते. दादांनी जे मार्गदर्शन केले माझ्यासाठी फार योग्य होतं. थँक्यू दादा. कारण का माझं म्हणजे बॅक पेन एक असं म्हणजे बायकांच्यासाठी तर असं हे आहे की बायकांचं पूर्ण उभं राहायचंच आणि त्यात मी म्हणजे गाडी वगैरे चालवते. उभं मी सकाळी कंटिन्युअसली 6:30 वाजता जी उभं राहते ती दुपारी कंटिन्युअसली 2:30पर्यंत उभी राहते. काय नाश्ता चहाच्या वेळेला बसते तेवढंच एक 5-10-15 मिनटं. त्याच्या व्यतिरिक्त माझं फक्त कंटिन्युअसली उभं राहूनच. खरं ह्यांनी जे थोडे एक्सरसाइज सांगितले एक्सरसाइजमुळे भरपूर इफेक्ट पडला आणि मला वहिनींनी पण सजेशन केले की पोटाचं आणि पाठीचं हे रिलेशन हे असते स्टमक आणि बॅक पेन. त्याच्यामुळं मी ते पोटाचे आणि पाठीचे एक्सरसाइज वहिनीने सांगितल्यामुळं सुरू केले. दादानी मला भरपूर चांगलं मार्गदर्शन केलं. थँक्यू दादा. थँक्यू वहिनी. थँक्यू सो मच. आमच्यावर कॅमेरामॅन आज तेजसा आहे. सो शी इज बिहाइंड द कॅमेरा. ओके सो आणि मला स्वयंपाक करता यांनी व्हिडिओ करायला सांगाले. मी तयार नव्हते म्हणजे मी काय प्रॉपरली ह्या फील्डमधली नाही आहे खरं तर. पण माझं काय तर चुकलं असेल तर सगळेजण माफ करा. आणि खरंच दादा जे सल्ले देतात ना ते फार चांगले आहेत. सगळे फॉलो केले तर सगळ्यांचं चांगलं होणार आहे. थँक्यू दादा. किती सुंदर वैशाली. तर ह्या माध्यमातून यू कॅन सी एस्पेशली विमेन बायकांना लॉंग आवर्स ऑफ लाईक स्टँडिंग फॅमिलीसाठी म्हणा कामासाठी म्हणा एक बाई जी असते ती ऑलवेजच श्रम जास्ती करत असते. ऑलवेज म्हणजे बिईंग अ मॅन आय विल ऑलवेज एक्सेप्ट दिस. आय हॅव सीन दिस. वैशाली इज नो डिफरंट. And because of her mobility, just imagine, it's not only about pain, but it is about managing life and taking the small steps. Whatever we tell, might not be a rocket science. This might not be maybe, what I say, understood still, but these are laws and principles. Digital Fitness Hub believes in one single fundamental thing. Everything in this world is dependent or is governed by laws and principles. Align with the laws and principles, you will be getting freedom from pain. And if you stand against nature in whatever format, it is never going to help you in the long term. And we here are talking about long term. As Vaishalila temporary pain madun relief nahi, she has got a relief for life. And I am confident की वैशाली हे सगळं कायम फॉलो करू शकणार आहे. वैशाली हे एकच गोष्ट आहे त्या DFHच्या माध्यमातून कायम फॉलो करत राहा. आणि हे जेव्हा तुला कॉन्फिडन्स येईल अशा ह्या माध्यमातून तू आज खरं सुंदर बोलली आहेस. हाऊ मेनी ऑफ यू फेल्ट दॅट वैशाली इज नॉट टॉकिंग इन फ्रंट ऑफ अ कॅमेरा अँड इन फ्रंट ऑफ अ माईक फॉर द फर्स्ट टाईम? इफ येस, लीव अ कमेंट बिलो. ओके, वी वुड लव्ह टू हिअर. वैशाली, ऑल द बेस्ट. आणि काय सांगायचं आहे? नाही, मी सरांनी जे सांगितले ते सगळ्यांनी फॉलो केलं तर नक्कीच सगळ्यांना इफेक्ट पडणार. त्यांनी सांगितले स्त्रियांच्या विषयी त्यांना किती आदर आहे किंवा किती आहे त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला कळते. थँक्यू सो मच दादा. Thank you so much. Thank you so much. So with cameraman Tejasa, this is Harshad, Digital Fitness Hub, series on pain. And if you really want to understand pain, first understand why and the roots of it. Unless and until you do not know the problem, you can never solve it. So your pain is a symptom. Understand this very clearly. Pain एक symptom असतोय. The problem might be somewhere else. And if you do not understand the problem, you cannot solve it. Once if you understand the problem, you have got multiple ways to solve it. Thank you so much. I hope this informative session of Think Again on Pain series, it's going to be inspiring you. If you have any questions, if you have any comments, drop in below. Subscribe to our channels. This is an earnest effort where DFH is on a mission to help 100,000 people across the globe to live a life of freedom. Freedom from pain, freedom from any agonies, be it physical, mental, emotional, or spiritual. Thank you so much.